आम्ही काल इकडे आल्यानंतर रॅली काढण्याचं कार्यकर्त्यांचं प्रयोजन होतं, पण आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की आपण एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटूया आणि आज सकाळपासून जवळपास 8 वाजेपासून कार्यकर्त्यांची अशाच पद्धतीच्या भेटी सुरू झालेल्या आहे। आज दुपारपर्यंत मी कार्यकर्त्यांची या ठिकाणी भेटीगाठी करणार आहे आणि दुपारनंतर रेग्युलर जे काम माझं असतं नेहमीप्रमाणे ते काम मी सुरू करणार आहे। आता काही तासांमध्ये या ठिकाणी खाते वाटप जारी केलं जाणार असल्याची माहिती आहे। तुम्ही 5 वर्ष जे आहे पाणी पुरवठा खात्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय वाटतं भाऊ, पुन्हा ते खातं मिळावं की दुसऱ्या खात्याची अपेक्षा? कुठलंही खातं मिळालं तरी मला त्याला काही अडचण येणार नाही। जे खातं मिळेल ते इमानदारीने त्याचं काम करू। बीड प्रकरणामध्ये आज शरद पवार जे आहेत बीड कुटुंबाची भेट घेणार आहे। बीडमध्ये जे पीडित कुटुंब आहे त्या कुटुंबाची आज शरद पवार भेट घेणार आहे। निश्चितपणाने जी झालेली घटना आहे ती फार भयावह आहे। त्याच्यामुळे बऱ्याच लोक त्यांच्या कुटुंबाच्या भेटी घेत आहेत, त्यामुळे पवारसाहेब पण त्यांची भेट घेत असतील। महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपला मोठं यश मिळालं। राहुल गांधींचं संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारला असं सर्वेमधून समोर आलेलं आहे। निश्चितपणाने आपण बघत असाल की देशाच्या या ठिकाणी जर कार्यपद्धतीमध्ये मागच्या काळातला विचार केला नाही आताचा, तर डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर देशाची सुरक्षितता, त्याचबरोबर विविध योजना ह्या ज्या मोदी साहेबांच्या सरकारने मागच्या काळामध्ये आता राबवल्या आहे त्याचीच फलश्रुती म्हणून राज्यस्तरीय निवडणुका असू द्या, केंद्रस्तरीय असू द्या किंवा गाव पातळीचे असू द्या, सगळे लोक आता या ठिकाणी भाजप, शिवसेना किंवा मित्र पक्षांच्या मागे भरभरून प्रतिसाद देत आहे असं प्रत्येक सर्वेमधून दिसतं आहे।